कैवल्य असे विठ्ठलरावजी जाधव उर्फ साधू यांच्या तेरवीच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे आमच्या काकाश्रीचं वर्णन, त्यांचं वर्णन शब्दाच्या पलीकडचं आहे। चिंचोली या गावातले माळकरी, वारकरी आणि सर्व गाव त्यांना साधू या नावानेच ओळखत होतं। तसं चिंचोलीचं आणि माझं जसं माती आणि पाणी एकत्र झाल्यावर चिखल होतो, तिथं मातीला मातीपणा विसरावा लागतो, पाण्याला पाणीपणा विसरावा लागतो, तर नवीनच नाव रुपायला तर त्याचं नाव चिखल असतं। आणि तसं माझं आणि चिंचोलीवासियांचं नातं आहे। गेल्या 22 वर्षापासूनचं प्रेम माझ्या भजनी मंडळावर, माझ्यावर, या गावातील लहान थोरा सर्वांनी माझ्यावर प्रेम केले। आणि ज्यांच्या तेरवीचा नेम आहे त्यांचाच सुपुत्र असणारा बाबूराव विठ्ठलराव पाटील जाधव। खरं म्हणजे मला आजही ते दिवस आठवतात की 1998 ला मी भजन सुरू केलं। 2001 पासून या गावातला मारुती पाटील जाधव आज आपल्यात नाही ते, पण त्यावेळेस आता हे तर नंतर माझ्यासोबत संगतीला आलेले आहेत सर्वजण, पण सुरुवातीच्या काळामध्ये बाबू, मारुती, आमचे व्यंकटराव पाटील जाधव माळकोटेकर आणि
देगावचं भजनी मंडळ, हे 3 भजनी मंडळ त्यावेळेस माझ्या संपर्कात आलं होतं. हे 20 वर्षाखालची गोष्ट आहे. आणि आमचं तेवढं अबाधित प्रेम राहिलं. खरं म्हणजे 1 वर्षभर सुद्धा घरातल्या घरात जमत नाही, पण 22 वर्षापासून मला सार्थ अभिमान आहे की ही प्रेमाची माणसं माझ्या पदरात पडले. खरं म्हणजे ही शक्ती आहे, माझं बळ आहे की तुम्ही प्रेमाच्या धाग्यात मला बांधून ठेवलं. आणि आजचं येणं म्हणजे बाबूसाठीच येणं. खरं बाबूराव माझ्यावर, बाबूरावाच्या सर्व परिवारानं प्रेम केले. आणि आमच्या काकाश्रीला आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही कसोशीने प्रयत्न केले की त्यांना आमच्यात ठेवण्यासाठी. संजीवनीपासून ते औरंगाबादपर्यंत फॉलोअप घेणं माझं काम चालू होतं, पण आम्हाला अपयश आलं. आणि त्यांचे ते मला काका एके दिवशी फोनवर बोलले, पण आता सगळं बरं वाटतं बाबा, पण त्यांच्या तेरवीच्या निमित्ताने मला यावं लागेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. असो, माझ्यासोबत आज माझे स्नेही, माझे मित्र तुले आनंदरावजी मामा राजेमोड आहेत. कसे प्रेमाचे माणसं. पूर्वी या गावात भजनाला मी ज्यावेळेस 17 वर्षाखाली आलो होतो, नंतर बऱ्याचदा इथून मला कार्यक्रमासाठी फोन यायचा, पण मी इथे उपलब्ध नसल्यामुळे कधीच मला येता आलं नाही. पण 17 वर्षाखाली तिथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात माझं आणि आलेगावकरांचं भजन मंडळ होतं. हा, इथं समोर होतं मंदिरात. तो वेगळाच काळ होता. खरं म्हणजे तसं भजन आता मला लाख रुपये दिलं. जागेला बसल्या बसल्या मुंबईहून मी आलो. मामा सारखं भजन म्हणाले. मालकोट्यापासून सुरू झाले मामाची घोडदौड, ते आता चिंचोलीपर्यंत येऊन पोहोचले. त्यामुळं मामाकडे लक्ष कमी करा, खिशातलं. बाकी कानाचं लक्ष ठेवा मामाकडे, काही अडचण नाही, पण खिशातलं हातातच माझ्या हातात द्यायला मात्र विसरू नका. तुम्हाला एवढंच सांगतो आता टप्प्याटप्प्याने बोलून. तुमचं अतिशय निखळ असं नुसतं मनोरंजन नाही, तुमच्या हृदयाला स्पर्श करतील, तुमचे कान तृप्त होतील. तुम्ही इथं भजन ऐकायला बसला. आज काहीतरी आपण इथून घेऊन गेलोय, उद्या गेल्यानंतर वातावरणात तर बऱ्याच गावात भजने मामा पहाटे 5लाच तरी आणि 2लाच म्हणून घालाय. आता तसं नाही, उद्या आम्हाला 2पर्यंत म्हणायचं आहे. त्याच्यामुळं भजन अतिशय सुंदर होणार आहे. मी माझ्या भजनमेळाकडून तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही निश्चिंत बसून राहा. भजन तुमच्या मनासारखंच होणार आहे. तसूवरही भजन कमी होणार नाही असं अभिवचन देतो आणि कार्यक्रमाकडे वळतो. गणरायाला वंदन करत असताना आत्मरूपी गणेश केली स्मरण. हे भगवंता, तू आत्म्याला आत्मरूपी असणारा भगवंत असणारा, तू करता करविता घडवणारा, वाढवणारा, जगवणारा आणि जागवणारा असा जो कोणी तू आहेस, तुला प्रारंभी माझं वंदन आहे. म्हणून माऊली सांगतात, नमो विष्णू
संत असा तो गणराज, त्याला प्रारंभी नमन आहे. चिंचोली म्हटलं की मला काहीतरी नवीन सुचतं आणि म्हणून आधीच मला माझ्या राहेगाव तू बोला. सुभाष पाटील राहेगावकर. ऐका म्हणून श्री माननीय सुभाष पाटील राहेगावकर माझ्या सायाळ्यातून माझे स्नेही सर्वांचे गुरुवारी खरं म्हणजे भजन ज्यांच्यापासून सुरू झालं. पदार्थ भजन पहिलं काही वेगळं वैष्णव दत्त संप्रदाय असं काही नव्हतंच.
पण मामानी पदाचं भजन एक वेगळ्या रूपात लोकांसमोर आणलं आणि त्यांचाच हा अमोल ठेवा आहे. कारण म्हणजे माऊली ज्ञानेश्वराबद्दल माझ्या बहिणाबाईने एक अभंग लिहिला. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालय. ज्ञानदेवाने पाया का रचला असं बहिणाबाईने का म्हटलं असून मुळाशी जाऊन जर विचार केला तर आपल्याला बरेचसे उत्तर सापडतात. कारण 700 वर्षापूर्वी माझ्या माऊलीने जो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय जगाच्या पाठीवर कुठेच नाही. का ज्ञानेश्वरीला ज्ञानदेव रचना पाया असं का म्हटलं असं? कारण ज्ञानेश्वरीमध्ये 42 अलंकाराचे ते फार महत्वाचे. आज सर्वजण पदाचं भजन म्हणतात, पण आमचेही पद ध्रुपद काय मधले कडवे काय आम्ही रावसाहेब मामाकडे बघून शिकलो. मग ते कोणी संप्रदायाचा भजन असतो. लेबल जरी आमचा असेल तरी त्याच्यामध्ये असणारा औषध मामाचा आहे. म्हणून त्यांच्याकडून कसं आहे, आपल्या खिशातून आपण पैसे देणं फार मोठं लक्षण नव्हे, पण आपल्या नावावर दुसरं कोणीतरी पैसे देणं हे फार मोठं लक्षण आहे. माणसाने असं वागावं, असं राहावं की आपण येत आहोत, जागा पूर्ण भरलेली आहे, एकही खुर्ची रिकामी नाही, पण आपल्याला बघून जर पटकन कोणी खुर्ची रिकामी करून देत असेल तर तेव्हा समजावं की आपली पच आहे. आणि अशी आमची रावसाहेब मामाची गाडी. त्यासाठी माऊलीने एक ओळी वापरली. साडे पंधरिया रजतवर्णी तैशी तुतीची बोलली, उगाची माता ठेवी जे तेची भले म्हटले. आपण त्यांच्याबद्दल बोलावं इतकी क्षमता सुद्धा आपल्याकडे नाही. म्हणून माऊलीने सांगितलं की ते फक्त चुपचाप बसावं, नतमस्तक व्हावं आणि नतमस्तक व्हावं. असं ठिकाण म्हणजे रावसाहेब पाटील शिराळे. असा अमोल ठेवा आपल्या अमोघ वाणीतून या जिल्ह्याला दिलाय. त्यांच्यासारखी पदरचना कोणालाही जमणार नाही. आम्ही जास्त शिकलो म्हणजे आम्हाला फार येतं असं काहीच नाही, पण मामाने जे साध्या सोप्या भाषेत लोकांच्या मनात जे उतरवलं ते आम्हाला करावी शक्य नाही. मामाच्या नावावरती 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल मी त्यांच्या चरणी नतमस्तक आहे. तसंच माझ्या वडगाव येथून
माझ्या हिमायत Thank you.